पण माणसाला बेसिकली जी स्वप्न पडतात त्याच्या पाठचं कारण काय? आपल्या मनातल्या अपूर्ण इच्छा, वासना म्हणूया, इच्छा म्हणूया, महत्वाकांक्षा म्हणूया, या आपल्या मनामध्ये एक जाणीव असते की ही स्वप्न आहेत, म्हणजे हे काही खरं होणार नाही. पण माझी डिझायर खूप आहे, ती माझी पूर्ण होणार कशी? मी स्वप्नामध्ये माझी ती डिझायर पूर्ण होते. याला विश फुलफिलमेंट म्हणतात. प्रत्येक माणूस हा स्वप्न पाहतो. आपण पण या पृथ्वी तलावरचे एक प्राणीच आहोत. तर इतर प्राण्यांना स्वप्न पडतात का हो? खरं म्हणजे स्वप्न पडत असावीत असं वाटतं, पण प्राणी इतक्या शब्दात व्यक्त करू शकत नाहीत, त्यामुळे आपल्याला माहिती नाही. नाईटमेअर आपण म्हणतो तशी पण स्वप्न. आता नाईटमेअर मध्ये काय होतं की नाईटमेअर ही तीव्र स्वरूपाची भीती स्वप्नामधनं व्यक्त होत असते. मन खूप सप्रेस करत असतं, पण जेव्हा मनातला हा कंटेंट, भीतीचा कंटेंट इतका जबरदस्त असतो की तो दरवाजा फोडून, प्रीकॉन्शियसचा दरवाजा फोडून धाड दिशी आपल्या मनात स्वप्न म्हणून येतो आणि आपण दचकून जागे होतो. कांचन अधिकारी यांच्या या नव्या पॉडकास्टमध्ये, त्याचं नावही बातो बातो में आहे, खूप मस्तपैकी गप्पा झालेल्या आहेत. तुम्ही पण एन्जॉय करा, जरूर बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, मी कांचन अधिकारी आपणा सर्वांचं स्वागत करते बातो बातो में या माझ्या नव्या कोऱ्या करकरीत पॉडकास्टमध्ये. मंडळी, आपल्या सगळ्यांना स्वप्न पडतात. कधी आपण दिवा स्वप्न पाहतो, तर कधी आपल्याला रात्री झोपेमध्ये स्वप्न पडतात, कधी ती ब्लॅक अँड व्हाईट असतात, कधी ती रंगीत असतात. तर अशी ही जी स्वप्नांची मालिकाच कधी कधी आपण पाहतो आपल्या झोपेमध्ये. तर या स्वप्नांविषयीचं कुतूहल हे मला पहिल्यापासूनच वाटत आलेलं आहे आणि म्हणूनच आजच्या पॉडकास्टमध्ये या स्वप्नांविषयीचं कुतूहल उलगडून दाखवण्यासाठी आपण आज आमंत्रित केलेले आहे सुप्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे यांना. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर राजेंद्र बर्वे हे गेल्या 40 वर्षापासून मनोविकार तज्ज्ञ म्हणून प्रचलित आहेत आणि म्हणूनच आपण त्यांना या विषयावरती बोलतं करण्यासाठी आपल्या पॉडकास्टमध्ये बोलवलेलं आहे. डॉक्टर बर्वे, आत्ताच मी म्हटलं त्याप्रमाणे प्रत्येक माणूस हा स्वप्न पाहतो. आपण पण या पृथ्वी तलावरचे एक प्राणीच आहोत. तर इतर प्राण्यांना स्वप्न पडतात का हो? खरं म्हणजे स्वप्न पडत असावीत असं वाटतं, पण प्राणी इतक्या शब्दात व्यक्त करू शकत नाहीत, त्यामुळे आपल्याला माहिती नाही. पण हा प्रश्न महत्वाचा वाटतो मला. याचं कारण असं आहे की जेव्हा स्वप्नांचा अभ्यास व्हायला सुरुवात झाली, म्हणजे स्वप्न एक फिनॉमेना म्हणून, एक जिवंत अनुभव म्हणून याच्याकडे मनोविकारशास्त्र, मानसशास्त्र आणि विशेष करून मेंदू रचनाशास्त्र याचा जेव्हा अभ्यास करायला सुरुवात केली, तेव्हा लक्षात आलं की ज्या प्रकार स्वप्न पाहत असताना आपल्या मेंदूचं कार्य कसं चालतं याचे जेव्हा आलेख काढले, त्याला EEG असं म्हणतात, की ज्याच्यामध्ये आपण जागेपण झोपलेलो असताना आपल्या डोक्याला वेगवेगळे इलेक्ट्रोड्स लावतात आणि आपल्या डोक्यामध्ये कोणत्या इलेक्ट्रिकल वेव्स ऑपरेट करत असतात हे त्यांनी शोधून काढलं. आणि मग त्याच्यावरनं त्यांच्या लक्षात आलं की झोपेमध्ये जवळजवळ 4 वेळेला असे फेजेस येतात विच लास्ट एक 5 मिनिटं ते 20 मिनिटंपर्यंत. त्या काळामध्ये माणसांना स्वप्न पडत असावीत असं त्यांना वाटलं आणि कन्फर्म करण्याकरता त्यांनी काय केलं, लोकांना झोपवलं स्लीप लॅबमध्ये. त्यांना ते इलेक्ट्रोड्स लावले आणि ते जेव्हा बदल व्हायला लागल्यानंतर उठवलं, काय स्वप्न बघतोस की काय? ते म्हणाले, हो आम्ही स्वप्न बघतोय, झोप आता परत. अशा रीतीने त्यांनी आयडेंटिफाय केलं, अभ्यासपूर्वक केलं ते. आणि गमतीची गोष्ट म्हणजे जी स्वप्नावस्था होती झोपेतली, त्याला त्यांनी पॅराडॉक्सिकल स्लीप म्हटलं. म्हणजे आपली नेहमीची स्लीप, आपली नेहमीची अपेक्षेप्रमाणे की आपण शांतपणे झोपतो. त्यांच्या लक्षात आलं की आपण जेव्हा स्वप्न पाहत असतो तेव्हा आपला मेंदू झोपेत असतो त्याच्यापेक्षा खूप जास्त ऍक्टिव्ह असतो. ओ रिअली? मला असं वाटलं की मेंदू एकदम त्या अवस्थेत गेलेला आहे, निद्रा अवस्थेत, आणि आता काही नाही, तेव्हा झिरो वगैरे असं. नो, उलट तो खूपच ऍक्टिव्ह असतो. शरीरामधले अनेक गोष्टी त्यावेळेला म्हणजे ऍक्टिव्हली सुरू झालेल्या असतात
आणि त्यावेळेची इलेक्ट्रिकल रेकॉर्डिंग पण वेगळी असतात, म्हणून त्याला त्यांनी पॅराडॉक्सिकल स्लीप म्हटलं. अच्छा. आणि खूप गमतीशी गोष्ट अशी की जी स्वप्नाशी त्यांनी कनेक्ट केली ती म्हणजे त्या अवस्थेमध्ये देर इज समथिंग नोन एज रॅपिड आय मुवमेंट. म्हणजे आपल्या डोळ्यांच्या सुद्धा हालचाली होत असतात, आपल्या नकळत असतात. अच्छा. म्हणजे आपली बुबुळं अशी अशी हलत असतात, अच्छा. म्हणून त्याला REM स्लीप असं म्हटलं की रॅपिड आय मुवमेंट स्लीप. ओ. त्यावेळेला पॅराडॉक्सिकल स्लीप, त्यावेळेला स्वप्न पडत असतात. हो. अशा आपल्या झोपेमध्ये 4 फेजेस येतात अच्छा. आणि सगळ्यात लॉंगेस्ट फेज ही पहाटेच्या वेळेला येते. म्हणून आपण जे तुम्ही म्हणालात ना की पहाटी स्वप्न खरी ठरतात, कारण पहाटेची स्वप्न लक्षात राहतात. अच्छा. म्हणून आपल्याला जागा आल्यानंतर आपण म्हणतो की अरे मी हे स्वप्न पाहिलं, दॅट मस्ट बी ते सगळ्यात शेवटचं स्वप्न असावं. आपल्याकडे म्हण आहे मनी वसे ते मनी वसे ते स्वप्ने दिसते. त्याचा आणखीन एक वेगळा अर्थ तुम्ही सांगतो तुम्हाला. पण तुम्ही ओळख करून देताना विचारलं की हे ब्लॅक अँड व्हाईट असतं का कसं असतं, ते ईस्टमन कलर, टेक्निकलर, सगळ्या प्रकारचे कलर असतात. इतकंच काय ते 3D पण असतं, ते 4D पण असतं. म्हणजे असं की स्वप्नामध्ये आपण ऍक्टिव्हिटी करत असतो ना, आणि आपल्याला वाटत असतं की आपल्या अवतीभोवती पण ऍक्टिव्हिटी होत आहेत, कोणीतरी आपल्याला धक्का देतोय, आपण पडतोय. हे 3D झालं. आणि 4D म्हणजे हे सगळं आपल्याला 3 डायमेन्शन मध्ये दिसतं. आणि 4D मध्ये म्हणजे ऍक्च्युअली शरीराची पण हालचाल होत असते, पण झोपेत असं आपण करत असतो. कधी कधी माणूस स्वप्नामध्ये चालत पण जातो, त्याला तुम्ही काय म्हणाल? ते स्वप्न नसतं, ते ऍक्च्युअली इट इज नॉट स्वप्नाचा प्रॉब्लेम. अच्छा. इट इज नोन एज अ स्लीप डिसऑर्डर. म्हणजे झोपेमध्ये आपण चालतो. आता ह्याचं अगदी थोडक्यात एक्सप्लेनेशन द्यायचं म्हणजे असं की आपला मेंदू झोपतो आणि जागा होतो तेव्हा तो काय असं स्विच ऑन स्विच ऑफ नसतं. आपलं कसं कॉम्प्युटर आहे ना, तो आपण ऑन करतो, मग हळूहळू हळूहळू तयार होतो. पूर्वीचे कॉम्प्युटर खूप वेळ लागायचा, म्हणजे तापट टाकलाय कॉम्प्युटर, हळूहळू येईल. तशी आपल्या मेंदू जागा होतो. आणि कधी कधी आपण आपल्या नकळत झोपेत चालतो, आपल्या नकळत आपण झोपेत बोलतो सुद्धा, झोपेत चालतो, कधी कधी कॉम्प्लेक्स ऍक्टिव्हिटी करतो, दरवाजा लावणे, उघडणे, बाहेर जाणे. पण हे अशा ऑटोमॅटिक ऍक्टिव्हिटी असतात, त्यावेळेला त्या माणसाला आपण ऍक्टिव्हिटी करतोय याचं भान नसतं. पण हे जरा थोडंसं डेंजरस होतं की कारण आणि मोठ्या वयस्क माणसाने पडलं तर धोका असतो, कारण यू कॅन फॉल. पण एक सांगतो, तुम्ही सिनेमाशी कनेक्टेड आहात म्हणून सांगतो की सिनेमात दाखवतात एक व्यक्ती इकडे झोपते, दुसरीकडे उठते, आणि मग तिचं अख्खं तिकडे आयुष्य सुरू होतं, रात और दिन टाईम. ते सिनेमाला उत्तम आहे, सिनेमाचा विषय म्हणून छान येते, पण प्रत्यक्षात असं काही होत नाही. पण माणसाला बेसिकली जी स्वप्न पडतात त्याच्या पाठचं कारण काय? कारण काय माणसाच्या अंतर्मनामध्ये पण बऱ्याचशा घटना घडत असतात, बहिर्मनामध्ये पण त्याचं बरंच घडत असतं. सो हा जो संबंध आहे त्याविषयी आम्हाला जरा जाणून घ्यायला आवडेल. त्याचं थोडं मी स्पष्टीकरण देतो. ओके. म्हणजे खऱ्या अर्थानं स्वप्नांचा अभ्यास करायला खूप उशिरा सुरुवात झाली. म्हणजे स्वप्नाविषयी लोक बोलायचे, रेकॉर्ड करायचे. फ्रॉइडने स्वप्नांचे जे मूलभूत सिद्धांत मांडलेले आहेत ते अजूनही कोणी चॅलेंज केलेले नाही आहेत. ते 1897-95 सालची गोष्ट आहे. त्याच्यानंतर ते चॅलेंज झालेले आहेत, त्याच्यावरती रिसर्च खूप झालेला आहे. तर हा जो काळ आहे की जेव्हा आपण स्वप्नांचा सायंटिफिक अभ्यास करायला लागलो. त्याआधी स्वप्न हा लोकांच्या चर्चेचा, आवडीचा किंवा एक स्टिम्युलस म्हणून असा विषय होता. आपल्याकडे तुम्ही मगाशी उदाहरण दिलं त्याप्रमाणे स्वप्न वासवदत्तम आहे, किंवा स्वप्नामध्ये आपण पाहतो. स्वप्न हा तर हिंदी सिनेमातल्या गाण्यांना मिळालेला एक मोठा आशीर्वाद आहे. सपनों का सौदागर, सौदागर आहे, मेरे सपनों की राणी कब आएगी तू, आमच्या तरुणपणीचं गाणं ते जास्त आठवतं. नंतर अगदी ते नैनो में सपना, सपनों में सजना, सजना पे दिल आ गया. जास्त गाणी तुम्हाला माहिती आहे. आय एम फॅन. खूप मस्त गाण्यामध्ये खूप चांगलं रियालिटी सांगतात ते. तर ती जी आहे ना, ते बेसिक फंक्शन आहे. म्हणजे ती गाणी खोटी नाही आहेत बरं का. ती गाणी खोटी नाहीत अशा अर्थाने की त्या गाण्यामध्ये जे व्यक्त होतं ना, उदाहरणार्थ हे जे गाणं आहे ना, नैनो में सपना, सपनों में सजना, सजना पे दिल आ गया, ते थोडं उलटं व्हायला पाहिजे. म्हणजे नैनो में सपना, सपने पे दिल आ गया, वो मेरा सजना है. म्हणजे माझी डिझायर होती, माझी इच्छा होती की असा मला साजन मिळावा, तसा तुम्हाला मिळाला. म्हणूनच आपण म्हणतो की जे मनामध्ये बसतं ते एक्झॅक्टली त्याला स्वप्नांच्या परिभाषेत विश फुलफिलमेंट असं म्हणतात. हे फ्रॉइडचा मूळ सिद्धांत की
आपल्या मनातल्या अपूर्ण इच्छा, वासना म्हणूया, इच्छा म्हणूया, महत्वाकांक्षा म्हणूया, या आपल्या मनामध्ये एक जाणीव असते की ही स्वप्न आहेत, म्हणजे हे काही खरं होणार नाही. पण माझी डिझायर खूप आहे, ती माझी पूर्ण होणार कशी? मग मी स्वप्नामध्ये माझी ती डिझायर पूर्ण होते. याला विश फुलफिलमेंट म्हणतात. की स्वप्नांचं मुख्य दिलेला, आपल्या जीवनाला दिलेला सपोर्ट म्हणजे ते विश फुलफिलमेंट. आपल्याकडे असं म्हटलं जातं की आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपला मेंदू मात्र झोपत नाही किंवा आपलं मनही झोपत नाही. मग अशा वेळेला ही स्वप्न आपल्याला कशी काय पडतात? सांगतो. खरं म्हणजे आपण जर मन या संकल्पनेचा विचार केला, आता आपण वेस्टर्न फिलॉसॉफीमध्ये, मला कधी कधी ना सायन्स खूप मध्ये असं क्वेश्चनिंग वाटतं की मन हे आपल्याला कुठल्याही झेरॉक्स मशीन मध्ये दिसत नाही आणि तरी सुद्धा इट एक्झिस्ट. मनाचाच मनोराज्यामध्येच कित्येक गोष्टी घडतात. ऍब्सोल्युटली. मन हेच तुमच्या प्रत्येक गोष्टीचं कारण ठरतं, कारण का तुमच्या मनात पहिले तसे विचार येतात. म्हणजे ते एक्झॅक्टली कुठे येतात ते अजूनही कळलेलं नाही, आमच्यासारख्यांना तरी कळत नाही. आपण अगदी खूप क्रूडली विचार केला ना, म्हणजे अगदी खूप असं ठसठशीत विचार केला तर आपण म्हणू शकतो की मेंदू हा त्याचा अवयव आहे आणि मेंदूची ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे मन. बरोबर. आता खूप लोकांना हे आवडणार नाही, फिलॉसॉफर्सना आवडणार नाही, पण आपण सिम्पली असं म्हणूया की मन हा एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. खरं म्हणजे आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये मनाचा खूप विचार केला. आपण साधं ओम शांती 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 म्हणतो, बरोबर आहे, आपण नेहमी म्हणत असतो. कोणत्याही प्रार्थनेनंतर आपण म्हणतो ओम शांती. याचा अर्थ काय होतो? तर त्यांनी हे सांगण्याचं कारण मग सांगतो तुम्हाला. त्यांनी ओम म्हणत असताना मनाच्या 3 अवस्थांचं त्यांनी वर्णन केलं. या कोणत्या अवस्था आहेत? जागृती अवस्था आहे, म्हणजे आता आपण बोलतो ही जागृत अवस्था आहे. आपल्याला बोलता बोलता झोप लागली तर ती निद्रावस्था आहे. आणि त्यांच्या हे लक्षात आलं की केवळ निद्रावस्था आणि जागेची अवस्था असं नाहीये, आणखी एक अवस्था आहे ज्याला आपण स्वप्नावस्था म्हटलं त्यांनी. म्हणजे 3 मनाच्या अवस्था त्यांनी त्यांचं वर्णन केलं. जागृतावस्था, निद्रावस्था आणि स्वप्नावस्था. आणि आपण 3 वेळा शांती म्हणतो, याचं कारण पण तेच आहे की या तिन्ही अवस्थेमध्ये असताना आपलं मन शांत राहावं, आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार येऊ नयेत, म्हणून ते शांती 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 आपण 3दा म्हणत असतो. म्हणजे आपण स्वप्नात सुद्धा आपण शांतपणे जीवन जगावं. पण कधी कधी स्वप्न ही भीतीदायक पण पडतात. हो. सो आपण किती शांती 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 म्हटलं तरी सुद्धा म्हणजे कधी कधी खूप रोमॅन्टिक स्वप्न पडतात. कधी कधी आपल्याला जो एखादा माणूस आवडत असेल तर तो आपल्या स्वप्नात आलेला आपला राजकुमार किंवा राजकुमारी, आणि मग ती म्हणजे आपल्याला आवडणारं स्वप्न असं आपण म्हणू त्याला. किंवा कधी भीतीदायक खूप अशी म्हणजे घाबरणारी स्वप्न पडतात. कधी सूचक स्वप्न पडतात की जे आपल्याला वाटतं आणि आपल्याला स्वप्न पडलं आणि ते काही दिवसांमध्ये खरंही ठरतं. तर हे कसं काय असतं? कसं आहे की माणूस स्वप्नाचा विचार करत आलेला आहे. पूर्वी इजिप्शियन राजे तर देवळामध्ये लोकांना झोपवायचे आणि सांगायचे की खायला प्यायला द्या आणि भरपूर झोपवा, म्हणजे त्यांना स्वप्न पडतील आणि ते स्वप्न खरी होतील आणि राजाची काय त्याची भरभराट होईल. असं स्वप्नांचा विचार करायचे लोक. अगदी खरं, म्हणजे खूप काय म्हणजे प्राचीन काळची गोष्ट आहे, त्याची समज तेवढीच होती. पण त्यावेळेला आणि राजाच्या सेवेसाठी तयार असायचे लोक, त्यामुळे ते अशी एक संकल्पना आहे. याचा अर्थ असा की स्वप्नाविषयी लोक खूप विचार करतात, त्याची एक कॉग्निझन्स घेतलं जातं. आता तुम्ही म्हणाल की अशी स्वप्न विश फुलफिलमेंट माधीच मी म्हटलं होतं, मग ह्याच्यात ती भीतीदायक स्वप्न आली कशी? तर ना आपल्याला त्याच्याकरता स्वप्न हा काय प्रकार आहे, ती का पडतात आणि ह्याच्यापेक्षा ती कशी पडतात, कोणत्या प्रक्रियेमधनं जाऊन स्वप्न तयार होतात, हे महत्वाचं, हे खूप महत्वाचं आहे. म्हणून मग या प्रश्नाचं उत्तर देता येईल की अशी भीतीदायक स्वप्न का पडतात. आणि ती एकदाच पडतात असं नाही, ती पुन्हा पुन्हा सुद्धा पडू शकतात. एकाच प्रकारच्या भीतीचे स्वप्न आपल्याला परत परत पडतात. आता मी MD पासून 40 पेक्षा जास्त वर्ष झाली, तरी सुद्धा मला अजून मी 11वीच्या पेपरला वेळेवर पोहोचलो नाही स्वप्न पडतात. मला असं वाटतं की 10वीचा निकाल आलाय आणि आपण नापास झालोय. मला पण असं वाटलं की अरे यार इतना पढ़ाई किया फिर भी दिल है के मानता नहीं. अरे बापरे. म्हणजे ही जी एक भीतीदायकता आपल्या मनात असते ना,
ही खूप महत्वाची आहे कांचन. का महत्वाची आहे? कारण भीती ही कशाशी कनेक्टेड आहे? तर भीती ही सर्व्हायव्हलशी कनेक्टेड आहे. एखाद्या गोष्टीची भीती वाटली की आपण स्वतःचा बचाव करायचा प्रयत्न करतो. आपण रस्ता क्रॉस करत असताना, आता नाही पण रस्ता क्रॉस करत असताना आपण इकडे तिकडे बघून चालतो आणि रस्ता नीट क्रॉस करतो. लहान मुलांना शिकवतो की हे डेंजरस आहे, कशीही वाहनं येतात, सिग्नल बघ आणि मग क्रॉस कर. कारण का? तर भीती ही माणसाची अत्यंत मूलभूत अशी इन्स्टिंक्ट आहे की ज्याच्यामुळे सर्व प्राण्यांना भीती वाटते आणि त्या भीतीमुळे आपण सर्व्हाइव्ह करू शकतो. याला आपण भीतीला आपण सर्वसाधारणपणे नकारात्मक दृष्टिकोनानं बघतो, पण भीती ही आपल्याला वाचवत असते हे आपण लक्षात घेतले. त्यामुळे भीती संपूर्णपणे नाहीशी झाली एखाद्या माणसाच्या मनातनं असं होणं शक्य नाही. कारण तो एक रिफ्लेक्स आहे, तो आपोआप उमटणारा उपजत प्रवृत्ती आहे. आपल्याला ती मॅनेज करायची, आपल्याला तिचा योग्य प्रकारे उपयोग करून घ्यायचा आहे. म्हणजे मग आपण भीतीपासून जास्तीत जास्त दूर राहू शकतो. नाही तर इन्शुरन्स सिस्टीम कशाला निर्माण झाली असेल? प्रत्येकाला भीती आहे, मृत्यूची आहे, नुकसानीची आहे. त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टीवरती काबूत ठेवण्याकरता आपण या सगळ्या गोष्टी करत असतो. भीती ही मूलभूत प्रेरणा आहे. कधी कधी आपल्याला खूप अशी अद्भुत अशी पण स्वप्न पडतात, म्हणजे जे की विच डझंट एक्झिस्ट एट ऑल. सो व्हेनेवर आय सॉ द हॅरी पॉटर आणि ते सगळेजण ते झाडूच्या अशासारखं ते केलेलं असं त्याच्यावर बसतात आणि ते उडतात वगैरे, मला अशी स्वप्न कित्येक वेळेला पडायची की मी अशी आकाशात उडते आणि मग देन आय एम अचिव्हिंग माय गोल आणि हे ते ह्याचा सगळ्याचं कसं काय हे करता येईल? आता याच्यावरती ना आपण म्हणू शकतो की मनी असे ते स्वप्नी दिसे, ह्या म्हणीचा मी जोडून घेतो. हा एक मूलभूत स्वप्न सिद्धांत आहे असं म्हणतो मी. सिद्धांत म्हणजे काय की अशा प्रकारे अशी स्वप्न कशी तयार होतात किंवा कोणती स्वप्न कशी तयार होतात याच्याविषयी अत्यंत मूलभूत सिद्धांत सिगमंड फ्रॉइडनी मांडले. नंतर त्याच्यावरती आणखीन विचार करून त्यांचे शिष्य कार्ल युंग याच्यामुळे त्यांचं भांडण झालं, पण त्यांनी पण हा सिद्धांत पुढे नेला. त्या सिद्धांताविषयी थोडं सांगणं गरजेचं आहे. याचं कारण त्या सिद्धांतावरती अजून कोणीही आणखी रिसर्च केलेला नाही. कारण तो सिद्धांत इज लाईक फॅक्ट आहे, जसं आपण ॲक्सिओम आहे. आपल्याला चॅलेंज आपण करू शकतो, उलटसुलट विचार असू शकतात, पण तो आहे सिद्धांत आणि त्याच्यावर अजून कोणी एक्सप्लेनेशन दिलेली नाही. तर त्याची सुरुवात मनी वसे ते स्वप्नी दिसे यांनी होत असते. तर प्रोसेस कशी सांगतो तुम्हाला मी, जरा एक्सटेंडेड आहे उत्तर आणि लोकांना काळजीपूर्वक ऐकावं लागेल कारण खरंच डीप डाईव्ह आहे. तर सुरुवात कशी असते, तर आपण जे स्वप्न पाहतो ना त्याला आम्ही मॅनिफेस्ट ड्रीम असं म्हणतो. मी सिनेमा तयार करतो, जो आम्हाला स्क्रीनवरती दिसतो ना तो मॅनिफेस्ट आहे. पण त्याच्या आधी किती मेहनत केलेली आहे हे तुम्हाला आठवतं. प्रोड्युसर म्हणून, डायरेक्टर म्हणून, ऍक्टर म्हणून सगळ्या प्रकारचे अथक परिश्रम असतात. हे सगळे बॅकग्राऊंड मध्ये असतात ना, ते पाहणाऱ्या माणसाला कधी दिसत नाही पण ते असतात ना. त्याच्याशिवाय तिकडे मला सिनेमा दिसणार नाही. इमॅजिन की स्वप्न हे अशा प्रकारे आपण तयार केलेलं एक प्रोडक्ट आहे, मनाने तयार केलेलं प्रोडक्ट आहे. आणि त्याचे इन्ग्रेडियंट काय आहेत, कसं तयार करतो आपण, तर त्याच्यामधला एक भाग असतो डे रेसिड्यू असं मी त्याला म्हणतो. दिवसभरात ज्या गोष्टी घडलेल्या असतात, म्हणजे त्याच दिवशी असं नाही, काही काळामध्ये 15-20 दिवसामध्ये 5-6 महिन्यात जीवनात घडलेल्या बऱ्या वाईट गोष्टी ज्या तुम्हाला काहीतरी कारणाने आठवतात दिवसभरात. मग ते आपण म्हणतो अरे याचं काय महत्व नाही, आता जाऊ दे म्हणून ते जाऊ देतो आपण, पण ते मनात राहिलेलं कुठेतरी अंतर्मनात ते स्वप्न वसत असतं मनामध्ये. तर तो डे रेसिड्यू हा स्टिम्युलंट असतो. त्याने असं आपण ट्रिगर असतो आणि त्या ट्रिगर मधनं काय काय येतं, तर मग इन्फंटाईल मेमरीज येतात, आपल्या लहानपणच्या आठवणी असतात त्या येतात. कधी कधी लहानपणीची पण स्वप्न पडतात. कारण त्या लहानपणी ज्या गोष्टींची भीती वाटलेली असते, ज्या गोष्टींनी आपण एक्साइट झालेलो असतो आणि आपल्या एक्साइटमेंटला कोणीतरी सप्रेस केलेलं असतं किंवा त्या भीतीला आपण इतके घाबरतो की आपण तिकडनं पळून जातो. मग अशा प्रकारे जी इन्फंटाईल मेमरीज असतात त्या देशात तुटक प्रमाणात असतात आणि तुम्ही किती चांगले पालक असला तरी ते ह्या गोष्टी घडतच असतात. या इन्फंटाईल मेमरीज आहेत आणि
सराउंडिंग मध्ये जे काही घडत असतं, म्हणजे आपण झोपलेलो आहोत, झोपेची आपली कंडिशन कशी आहे, खूपच थंडी वाजते का, अंग उघडं पडलंय का, आपलं पायावरनं पांघरून आपण घेतलेलं तर बाहेर पडलं, म्हणजे अशा सुद्धा तत्कालीन पण गोष्टी त्याच्यामध्ये येत असतात. आणि हा सगळा आपण काय म्हणूया, हा सगळा मसाला आहे, ही सगळी स्टोरी आहे त्याची. मग त्याचं स्क्रिप्ट लिहायचं आहे ना, मग स्क्रिप्ट लिहिण्याकरता आपलं मन काम करायला लागतं. हे सगळं कांचन, दिस ऑल हॅपन्स इन द अनकॉन्शियस माइंड. हे आपल्याला कळत नाही, पडद्यामागच्या हालचाली येते, प्रेक्षकाला दिसत नाही, तसं हे आहे. मग याच्यावरती मन काम करत असतं. दॅट इज नोन ॲज ड्रीम वर्क. मन काम करतं म्हणजे काय, तर हा सगळा जो मॅनिफेस्ट, हा जो याला लेटेंट कंटेंट म्हणतात, की जो अव्यक्त आहे, अजून त्याचं स्वप्न तयार झालेलं नाहीये, इन्ग्रेडियंट आहेत ते फक्त. मग याच्यावरती मन काम करायला लागतं, म्हणजे अंतर्मन काम करायला लागतं. काय काम करत असतं, तर ते तपासत असतं, काय आहे, कसं आहे, कुठे आहे, कुठून आलंय, सगळं आपल्या नकळत घडत असतं. आणि मग त्याच्यावरती एक प्रोसेस होते. ही प्रोसेस कशी, तर तुम्हाला सिनेमातल्या म्हणून मी सांगतो की जसं तुम्ही वेगवेगळ्या कॅरेक्टर्स तयार करता, म्हणतो की 10 कॅरेक्टर नको, एकाच कॅरेक्टरला वेगवेगळे रंग देऊया. हा कधी विनोदीपणे, विलनपणे, मदत करणारपणे वगैरे वगैरे, याला कंडेन्सेशन आम्ही म्हणतो. अनेक प्रकारचे गोष्टी असतात त्या आपण कंडेन्स करतो, एकत्र आणतो. कधी कधी सिम्बॉलिकली आपण दाखवतो, म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही शब्दात सांगत नाही, पण पूर्वीच्या काळी जसं ते फुलावर फुलपाखरू येऊन बसतं वगैरे, दॅट इज अ सिम्बल प्रेमाचं. भुंगा आणि हे कमळ आणि भुंगा हे सिम्बॉलिकली, तसं सिम्बॉलायझेशन खूप असतं, म्हणून आपल्याला ते कठीण वाटतं. जे सुरुवातीला म्हटलं ना की हे कळत नाही काय आहे हे, कारण ते सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. मला एक पूर्वीची गोष्ट आठवते पुराणातली, की राजा हरिश्चंद्राने केवळ स्वप्नामध्ये पाहिलेलं होतं की मी माझं राज्य विश्वामित्राला देईन, आणि त्याच्यामुळे त्यांनी चक्क ते राज्य प्रत्यक्षामध्ये दिलं. खैर असे राजा हरिश्चंद्र आता होणे नाहीयेत, पण हे का दिलं राजा हरिश्चंद्र, हे जर कळलं असतं, अरे हे सिम्बॉलिक समर्पण आहे, सिम्बॉलिक आहे. म्हणजे मी तुमचा अधिकार मान्य केला. हे सिम्बॉलायझेशन आहे. हे काही, तो ऋषी आहे, तो जंगलात राहतो, त्याला काय करायचं राज्य, तो नाही मॅनेज करू शकत, तर हे सिम्बॉलायझेशन आहे त्याच्यामध्ये. म्हणून स्वप्नामध्ये आपल्याला खूप सिम्बल्स दिसतात, ज्याचा फ्रॉइडनी खूप अभ्यास केला, युंगनी खूप अभ्यास केला. त्याच्यानंतर कधी कधी डिस्प्लेसमेंट असते, म्हणजे कसं की मला सपोज दिवसभरात माझं आणि आईचं भांडण झालं, आणि मला लहानपणच्या भांडणाची आठवण झाली, आणि मला वाटलं की आता हे याचं स्वप्न तयार करताना काय करतं आपलं मन, तर मी माझ्या आईशी भांडतोय किंवा मला खूप राग आला आईचा, आणि आईला मला धक्का द्यावं असं वाटतं, ते माइल्ड फॉर्ममध्ये आपण म्हटलं धक्का द्या, तर आपलं मन काय करतं, आईच्या जागी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला उभं करतं. दुसऱ्या एखाद्या, म्हणजे ती साधारण आईसारखी दिसत असेल किंवा खूप जवळची असेल, काकू मामी कोणीतरी असेल, मावशी असेल किंवा कोणी दुसरी बाई असेल, तिला मी ढकलतो असं वाटतं. या बाईला कसं काय ढकललं, अरे नाही, इट इज अ डिस्प्लेसमेंट. एकाच वड्याचं तेल वांग्यावर असं जे आपण म्हणतो, अशा प्रकारे काय माइंड काम करतं बघा, मनाचे काय आपले थोडक्यात आपण त्याला म्हणूया की कधी कधी ताळमेळ नसलेली पण स्वप्न, ताळमेळ न पडणं हे स्वप्नाचं वैशिष्ट्य आहे. ताळमेळ लागलेलं स्वप्न हे फक्त आपल्याला डे रेसिड्युअल, हा असं घडलं ना म्हणून असं पडलं, इतकंच आपण करू शकतो. आता आपण सगळं रात्री पडणाऱ्या स्वप्नांबद्दल बोलत होतो, अजून मला थोडं सांगायचं. दिवा स्वप्न हा पण एक असतो, आपण म्हणतो स्वप्न पडणं आणि स्वप्न पाहणं, की जे समजा मला माझ्या आयुष्यामध्ये एक असं बनायचंय, तसं बनायचंय, नाही का, लहानपणापासून समजा एखादीची इच्छा असेल की नाही मला टॉप ऍक्ट्रेस व्हायचंय, सो ही म्हणजे दिवसा आपण पाहणारी स्वप्न. आता याच्याशी स्वप्नांचं कनेक्शन दाखवतो तुम्हाला. तर ही डिस्प्लेसमेंट झाली, त्याच्यानंतर आपलं मन म्हणतं की आता रेडी आहे, मग ते असे वेगवेगळे डिस्क्रीट आहेत ना, वेगवेगळे डॉट्स आहेत, रांगोळीच्या कसे ठिपके असतात, मग आपण ते जोडतो, हे 3 जोडा 4 जोडा, मग त्याची एक डिझाईन तयार होतो. सो माइंड इज एक्स्ट्रीमली क्रिएटिव्ह. तो हे डॉट्स जॉईन करतं आणि मग एक रेडीमेड आकार त्याला मिळतो, आणि मग दॅट इज मॅनिफेस्ट ड्रीम. आणि त्याच्यामध्ये मुख्य काय म्हणायचं की धारा कोणती असते, मुख्य स्रोत कोणता असतो, प्रवाह कोणता असतो, तो भीतीचा असतो किंवा सेक्शुअल ग्रॅटिफिकेशनचा असतो, एक्साइटमेंट असते त्याच्यामध्ये, म्हणजे दुसऱ्या व्यक्तीविषयी वाटणारं आकर्षण, म्हणजे ती व्यक्ती हवीशी वाटणं, नकोशी वाटणं, किंवा त्या व्यक्तीशी जवळीक करता येणं,
आणि ही जवळीक करता येण्यासारखं नसेल तर ती डिझायर आपण दाबून टाकतो आणि ती मग डिझायर कुठेतरी कुठेतरी बाहेर स्वप्नामध्ये. पडते. ते मग ती हा. त्याच्यामध्ये कंडेन्सेशन होतं, Yes. डिस्प्लेसमेंट होते, प्रोजेक्शन होतं, हो. अशा सगळ्या गोष्टी घडतं आणि मग एक रेडीमेड तयार आपल्याला 2.5-3 मिनिटाचा 4 मिनिटाचा सिनेमा आपण बघतो आणि आपल्याला वाटतं क्या बात आहे, काय काय आपण जेवढा अभ्यास करून And ना when we तेव्हा मनाचा enjoy those अचंबा ह्या पलीकडे मला काही सुचत नाही. Yes. हे सगळी आणि फ्रॉइडनी काय केलं तर या Yes. गोष्टीचा अभ्यास करून हम्म. मनाचा वेध घेतला. हे कसं पडतं ही प्रोसेस शोधून काढली आणि मग त्यांनी म्हटलं की ठीक आहे, चांगलं आहे, आता याचं काही मला करायचं नाहीये, पण हे जर मला लोकांकडनं याच्यामध्ये जर त्यांचे समस्या अडकलेल्या असतील हम्म. तर मला त्यांना बोलतं केलं पाहिजे. अच्छा. आणि त्या बोलतं करण्याच्या प्रोसेसमध्ये या सगळ्या गोष्टी उलगडत गेल्या. हो, अच्छा. आणि त्यांनी फ्रॉइडचा अभ्यास जास्त सिम्बलायझेशनशी आहे म्हणून Okay. त्याच्याविषयी जरा लोकांच्या मनात अढी आहे की ह्यांनी काय सगळ्याच्या गोष्टी लिबिडो लैंगिक जीवनाशी संबंध जोडला. हा. असं काही संपूर्ण सत्य नाहीये, महत्वाचं सत्य आहे ते, पण नाईटमेअर संपूर्ण आपण नाही. म्हणतो तशी पण स्वप्न आता वेगवेगळी. नाईटमेअर मध्ये काय होतं की नाईटमेअर ही तीव्र स्वरूपाची भीती स्वप्नामधनं व्यक्त होत असते अच्छा. आणि त्याला आपण नाईटमेअर हा अक्षरशः क्षणिक अनुभव असतो. हम्म. आणि ते कसं असतं माहितीये की मन खूप सप्रेस करत असतं, पण जेव्हा मनातला हा कंटेंट, भीतीचा कंटेंट उद्रेक इतका जबरदस्त असतो की तो दरवाजा फोडून, प्री कॉन्शियसचा दरवाजा फोडून धाड दिशी हम्म. आपल्या मनात स्वप्न म्हणून येतो आणि हम्म. आपण दचकून जागे होतो. हम्म. खूप भीती हो, वाटत असते, हो, हो. धडधड धडधड होत हो, असतं, इव्हन आपण म्हणजे काय म्हणतात ते घाम असा घाम आलेला दमदमा. असतो आपण किंवा अतिशय घाबरलेलो हम्म, असतो हम्म. आणि काही लोकांना झोपेत किंकाळी हो, ओरडतात आणि ओरडून पण ओरडून होतं. येतात आणि त्याच्यामध्ये बहुतेक वेळेला आपल्याला पकडलंय, कोणीतरी हम्म. दाबतंय, हम्म. खून करताय, सफोकेट करताय, हम्म. कॉमन आहे, हम्म. किंवा कड्यावरून ढकलून देतंय. ढकलून दिलेलं आहे की हो. आपण धावतोय, कोणीतरी आपल्याला हम्म. पकडण्याचा प्रयत्न करतोय, हम्म. आपल्याला अपघात होतोय, हम्म. अपघाताच्या क्षणी आपण पोचतो. हम्म. अशी सगळी भीतीची ही वेगवेगळी प्रकार जे आहेत ना हम्म. ते त्या नाईटमेअर मध्ये दिसत असतात. हम्म. आणि लहान मुलांना पण स्वप्न पडत असतात. ओ अच्छा. म्हणजे ती खूप चांगली फॉर्म्ड नसतात कारण त्यांच्याकडे अच्छा. एवढा माल मसाला तयार नसतो त्यांच्याकडे, अच्छा. त्यामुळे इन्ग्रेडियंट कमी असतात. म्हणजे फक्त भाजी भाकरी आणि आपण कसं हा. चटणी करू तेवढं हा, ती पुरतं पण असतं. कधी कधी रात्री झोपेत अशी या रडतात. या या हा, आता त्याला कधी कधी म्हणतात- हातवारे असे असे वगैरे करून हे त्याला लोक करतात. म्हणतात की हे चेटकिणीच असं हो, आहे या. असं आपण सगळ्याच आपल्याकडे कुठे कुठे ना जो- कुठेतरी तिथे ते शेवटी गाडी पोचते आपली. कनेक्शन तर ह्या सगळ्या स्वप्नांची स्टोरी आहे. कधी कधी आपल्याला स्वप्नामध्ये आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं पण मिळतात. व्हेरी गुड. आता ती कशी स्वप्न असतात तर माझ्याकडे स्वप्नावरती बोलायला खूप आहे. माझं हे स्वप्न आहे की मी हे बोलावं. हे बोला. So, आज साकार होत साकार होत आहे आज ते. तर त्याच्यामध्ये कसं आहे की ती एक विशिष्ट प्रकारची स्लीप असते. येस. त्याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला देतो. अत्यंत गाजलेलं उदाहरण आहे ते. 2 आहे त्यातलं एक सांगतो. केक्यूल नावाचा एक केमिस्ट होता, केक्यूल. आणि तो त्याला कार्बन या अणूची रचना कशी असते बरं याच्याविषयी अत्यंत गहन प्रश्न पडलेला होता. अच्छा. की कार्बनची रचना कशी करायची, कशा प्रकारे इतक्या प्रकारे कार्बन इतक्या गोष्टीशी कनेक्टेड आहे, सगळ्या एलिमेंटशी कनेक्टेड आहे का, आहे काय भानगड कार्बनची, असा तो विचार करत बसलेला होता. आणि असं त्याला फायर प्लेसच्या समोर बसला होता आणि त्याला डुलकी लागली. अच्छा. आणि त्या डुलकीमध्ये त्यांनी काय पाहिलं तर 3 सर्प पाहिले. ओ. आणि ते 3 सर्प असे आहेत की त्यांची एक रिंग तयार झालेली आहे. अच्छा. रिंग तयार झालेली आहे. ओके. म्हणजे त्यांचं तोंड आणि शेपटी हे असे एकमेकात गुंतून एक रिंग तयार झाली आहे, गोलाकार तयार झालेला आहे. सो इट इज नोन अ रिंग. आणि मग जागा झाला तो आणि तो म्हणाला की अशीच कार्बनची रचना असली पाहिजे आणि त्याला बेन्झिन रिंग असं म्हणतात. बेन्झिन रिंग. अख्खी ऑर्गॅनिक केमिस्ट्री, पूर्णपणे ऑर्गॅनिक केमिस्ट्री आपण ज्याला म्हणतो की जी नॉन मटेरियल, नॉन ऑर्गॅनिक नाही ती ऑर्गॅनिक आहे. सगळ्या ज्या गोष्टी आपण आपल्या समोर आहेत त्या सगळ्या नॉन ऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पाया रचला केक्यूल या शास्त्रज्ञांनी एका स्वप्नाच्या आधारे, ज्याच्यात त्यांनी ती 3 साप बघितले आणि त्यांची रिंग बघितली आणि त्याला म्हणून त्याला बेन्झिन रिंग म्हटलं. आपल्याकडे तो षटकोनी आकार दिसतो बघा, त्याला बेन्झिन रिंग म्हटलं. हे दुसरं असं आहे की आणखीन एक शास्त्रज्ञ होता
की ज्याला असं वाटायचं की ही शास्त्रीय तत्वज्ञान कशी मांडायची, की ही यांचा अभ्यास कोणत्या बेसिसवर करायचा, त्याची काहीतरी बेसिक आयडिया आल्या पाहिजेत. त्याला रिडक्शनिस्ट मॉडेल असं त्यांनी म्हटलं. अच्छा. त्या रिडक्शनिस्ट मॉडेलचा पण जन्म असाच झाला की विचार करता करता डुलकी आणि त्याच्यात ते सॉर्ट ऑफ दिवा स्वप्न आणि त्यांनी ते बघितलं आणि मग त्याच्यातनं पुढे सगळी जे अजूनही मानले जातं. कित्येक वेळेला आपण असं पाहतो की माणसं स्वप्न पाहतात आणि ती त्याच्यात इतकी रममाण होतात आणि रादर दे वॉन्ट टू बी इन दॅट सिच्युएशन ओनली, म्हणजे ती सिच्युएशन प्रोलॉंग व्हावी. मग ते स्वप्न आनंदाचं असेल, आपली ड्रीम गर्ल त्याच्यामध्ये आलेली असेल किंवा काही असेल, परंतु असं कधी घडू शकतं का की मग पण ते माणसाला जास्त सुस्ततेकडे नेणारं असं आहे? कसं आहे माहितीये की ह्याचा दिवा स्वप्नाशी कनेक्शन आहे. दिवा स्वप्न म्हणजे काय? दिवसा बघितलेली स्वप्न. असं कसं रे देवा तुला स्वप्न पडलं, जागेपणी स्वप्न पडलं. असं बहिणा बहिणी त्यांच्या मन वडायच्या शेवटच्या कडव्यामध्ये तसं म्हटलंय की देवा असं कसं रे हे उचित घडलं, कसं हे अजब गोष्ट घडली की देवा दिवसा स्वप्न पडलं. काय सुंदर प्रतिमा बहिणी बहिणी निर्माण केलेली आहे की अनबिटेबल आहे. तर याचा अर्थ काय होतो, तर तुम्ही ज्या गोष्टी आपल्याला मिळत नाहीयेत याची मला एक सजग जाणीव आहे. 24 तास मी त्याचा विचार करत असतो की मला हे हवंय हवंय हवंय, असं करायचंय तसं करायचंय, इथे पोचायचं तिथे पोचायचं वगैरे. आणि मग आपण जर निष्क्रिय असलो ना तर आपण त्या दिवा स्वप्न मुंगिरीलाल के स्वप्नेमध्ये आपण अडकून राहतो आणि मग तो त्यातनं काही निर्माण होत नाही, म्हणजे तो नुसता बसून असतो. तर त्याला आपण दिवा स्वप्न म्हणतो कारण जागेपणी बघितलेलं असतं, पण दॅट नॉट रिअल ड्रीम्स. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हे जेव्हा होकारात्मक असतं ना, म्हणजे आपण कसं कसं आयुष्य निर्माण करावं, समाज निर्माण करावा, कसं विश्व निर्माण करावं, याला आपण विजन म्हणतो. असं आपण म्हणतो. आपले पॉलिटिकल लीडर्स असतात, ते कोणतेही असले तरी एका उन्नत समाजाची, विकसित समाजाची आपल्याला स्वप्न दाखवतात. स्वप्न नाही, व्हिजन दाखवतात. आपल्याला असं सांगतात की हे अशा प्रकारचा समाज आपल्याला निर्माण करायचा आहे. अशा म्हणजे कसा, त्याला आपण व्हिजन म्हणतो. म्हणजे जेवढ्या जेवढ्या मोठ्या कंपन्या झालेल्या आहेत त्या अतिशय जगप्रसिद्ध आहेत, त्यांनी खरोखरच मोठं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे समाज, आपल्या देशात पण आहे. तर प्रत्येकाचं एक व्हिजन असतं आणि ते व्हिजन खूप महत्वाची गोष्ट आहे. आत्ता जो मुद्दा आहे ना तो महत्वाचा आहे. तो व्हिजन व्हॅल्यूवरती असतो. मी काय मोलाचं मानतो, माझं मूल्य काय आहे, माझ्या देशाचं व्हिजन मी म्हणतो, व्हिजन डॉक्युमेंट. तेव्हा मी असं म्हणतो की सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु. सगळी माणसं चांगली असावीत, कोणाला दुःखामध्ये ते अडकू नयेत, त्यांचं आयुष्य चांगलं असावं, सुखी राहावं त्यांनी, असं माझं व्हिजन आहे. हे माझं व्हिजन आहे. त्याला स्वप्न नाही म्हणायचं, त्याला व्हिजन म्हणायचं. आपल्या अब्दुल कलाम जे आपले राष्ट्रपती होते, त्यांनी व्हिजन डॉक्युमेंट तयार केलं की भारत कसा असावा. मग ते आपण आपल्याला ते व्हिजन आहे त्याला आपण स्वप्नील म्हणतो, की ते अनरिअल असतं म्हणून किंवा तेव्हा ते घडलेलं नसतं म्हणून. पण त्याला आपण व्हिजन म्हणणं, त्याचं आपण एक प्रकारचं आपण आराखडा तयार करतो आपण, आणि मग त्या व्हिजनवरून आपल्याला आयडिया मिळते, मग आपण काय करायला पाहिजे हे आपल्याला कळतं वगैरे वगैरे. सो दॅट्स अ ग्रेट थिंग. पण स्वप्नामध्ये अशा गोष्टी कधी कधी असं पण होतं की विश फुलफिलमेंट, सुरुवातीला मी म्हटलं ना, त्या विश फुलफिलमेंटमध्ये मला दिसतं की अमुक अमुक एक गोष्टी केल्या आणि मग तसं झालं. म्हणजे मला सुरुवातीला म्हटलं सूचक जसं आपण 10वीला असेल मुलगा तर त्याला स्वप्न पडतं मी बोर्डात येत आहे, किंवा एखाद्याला गायक व्हायचं असेल, एखाद्याला कलाकार बनायचं असेल, एखाद्याला खेळाडू बनायचं असेल, सो मी मोठा खेळाडू बनत आहे वगैरे, अशी पण स्वप्न पडत असतात आणि ती आपल्याला सुदिंग वाटतात. आणि असं वाटतं की हे स्वप्न साकार मला करायचं आहे. पण नुसतं स्वप्न बघण्यात अर्थ नसतो, ते साकार करणं खूप महत्वाचं असतं. त्यामुळे अशा प्रकारची जी स्वप्न असतात ती स्वप्न आपल्याला एक प्रकारची एक आशा पण आपल्या मनात निर्माण करत असतात की मला हे शक्य आहे आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न करायला पाहिजे. पण हे कुठेतरी मनाशी रिलेटेड असल्यामुळे मला असं वाटतं, आपण म्हणतो ना मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन, तर त्यामुळे मन हे आपलं जर प्रसन्न असेल
तरच अशी छान छान स्वप्न पडतात, छान छान स्वप्न पडू शकतात. पण काश ये सच होता. अच्छा. हिंदी सिनेमातलं काश ये सच होता. अच्छा. कारण काय आहे की बेसिक आपली फिअर जी आहे, पण मी आता त्याला एक जोड देतो एका गोष्टीची. हे ह्याला एक सप्लिमेंट करूया. जशी सर्व्हायव्हल ही भीतीवर अवलंबून असते ना, तशी प्रत्येक प्राण्याला, जिवंत प्राण्याला असं वाटत असतं की मी प्रोक्रिएट करावं, अच्छा. माझ्यासारखी अजून एक मॅमल तयार करावा. एक्झॅक्टली. म्हणजे ती प्रोक्रिएशन आहे. म्हणजे पण माझी ती नॅचरलच प्रक्रिया आहे. नॅचरल उपजत आहे, ते हा. उपजत आहे. हो. त्यामुळे आपल्यासारखा दुसरा प्राणी तयार करणं हो. आणि स्वतःचा जीव वाचवणं या हा. 2 मूलभूत प्रेरणा मानल्या जातात. एक्झॅक्टली. आणि त्याच्या ते ऊर्जेचे स्रोत आहेत आपण म्हणतो येस. की मी पुढे जात असतो. माझ्या आयुष्यात मला काही करायचं असतं, कारण मला एक चांगलं आयुष्य निर्माण करायचं असतं. कोणाकरता? तर पुढच्या पिढीकरता. येस. म्हणजे मला जशी भीती ही अत्यंत मूलभूत आपली प्रेरणा आहे, तशी तसंच प्रेम पण जनन एक आहे ना. करणं आणि जनन त्याच्यासाठी प्रेम प्रेम करणं, करणं, त्याच्यासाठी निष्ठा असणं, हा. श्रद्धा असणं, त्याच्याकरता आपण डेडिकेट करणं हा. आणि दुसऱ्या आपल्या पुढच्या पिढीला सपोर्ट करणं, हा. या सगळ्या भावना त्यातनं निर्माण होत असतात. हा. याला हे फ्रॉइडियनच आहे हा. बरं. डार्विननी म्हटलं हा. सर्व्हायव्हलची इन्स्टिंक्ट आहे. फ्रॉइडनी त्याला असं कधी कुठे लक्षात आलंय का की स्वप्न म्हणजे त्याला पडलंच नाही असा एखादा माणूस? असा माणूस असणं शक्यच नाही ना. नाहीये. असा माणूस म्हणजे तो विसरतो. हा. स्वप्न काय आहे गंमत, आपण म्हणतो अरे मला कधी स्वप्नच पडत नाही, हा. किंवा हल्ली मला स्वप्न पडायला लागले. हे मन अप्रसन्न असलं, लेट्स पुट इट दिस वे, मन अप्रसन्न असलं तर आपल्याला तशी भीतीची स्वप्न परत परत पडत राहतात. एकच स्वप्न पडत राहतं, कारण ती भीती इतकी डीप गेलेली असते. आता आपण म्हटलं 10वी 11वी परीक्षा इतकी, अगदी आपण वयात येत असताना पहिली जगाने दिलेला आपल्याला तो एक मोठा धक्का असतो. ती बेसिक आपली स्वप्नाचा एक स्ट्रक्चर आहे. ते आपण नंतर वेगळ्या फॉर्ममध्ये. तुमच्याकडे अशी एखादी केस आली आहे का की जी तुम्हाला सारखी येऊन सांगते की मला अशी स्वप्न वारंवार येतात? असं काहीतरी सांगतो. दीज आर कॉल्ड अँझायटी ड्रीम्स. याला अँझायटी ड्रीम्सच म्हणतात. डिप्रेशन ड्रीम्स पण असतात, जी जास्त काळ्या रंगाची असतात, ब्लॅक अँड व्हाईट मध्ये जास्त असतात. त्याच्यामध्ये आपल्याला मृत्यू जास्त वेळा दिसतो. एक्झॅक्टली. किंवा जी मृत झालेली माणसं आहेत ती पुन्हा आपल्याला दिसायला लागतात, की ती आपल्याला काहीतरी बोलतायत, काहीतरी सांगतायत, त्यांची काही राहिलेली इच्छा जी आहे ती आपल्याला सांगतायत. आणि आपल्याला इनॅडिक्वेट वाटत असतं. हो. की मला मला स्वप्न पडलं. आता माझे आई वडील ते पास्ट अवे, तर ते मला स्वप्नात येऊन सांगतात की अरे असं अजून करायचंय तुला. आता हे कसं आहे की हे एरवी मी ते करतच असतो, परंतु मला असं वाटतं की आत्ता माझी शक्ती कमी झाली आहे का. मग मला अशा गोष्टींची आठवण येते की ज्यांनी मला प्रेरणा मिळण्याच्या ऐवजी माझ्या मनातली भीती अधिक गडद होते, कारण मी डिप्रेस्ड असतो. म्हणजे आपल्याला डिप्रेसिव्ह ड्रीम्स, नंतर अँझायटी ड्रीम्स आपल्याला अशी येत असतात. त्या अँझायटी ड्रीममध्ये आपल्याला हे वेळेवर न पोचू शकणं, पाय घसरून पडणं, बस चढता चढता पाय अडकून मी चढू शकलो नाही, अशी जी निसटल्याची जी स्वप्न असतात त्याच्यामध्ये अँझायटी असते. अँझायटीज अशा प्रकारे ते प्रोडक्ट तयार झालेले मॅनिफेस्ट. तुमच्याकडे कधी कोणी आलेलं आहे? अरे खूप लोक आले. सगळ्यांना मी विचारतो हल्ली काय स्वप्न पडतं. मी ते म्हणते माझं स्वप्न असे. म्हटलं ते नाही, तुला स्वप्न काय पडतं, तुझं स्वप्न, तुला यातनं मुक्त व्हायचं, तुझं स्वप्न मला कळलं, आय विल हेल्प यू. मी स्वप्न काय पडतात. तर आता कसं आहे माहिती आहे की आता खूप डेलिकेट प्रश्न आहे हा. तो असा आहे की ते अँक्शियस माणसं ज्यांना खूप चिंता वाटत असते ना, त्यांना चिंतात्मक स्वप्न पडतात. ज्या स्वप्नामध्ये चिंतेग्रस्त आपण असतो अशी स्वप्न पडतात. वाईट काय माहितीये कांचन, की अशी स्वप्न पडतात याचीच मला चिंता वाटायला लागते. म्हणजे माझ्याकडे येतात की मला अशी स्वप्न सारखी सारखी पडायला लागली आता, आणि मग त्यांना आधी चिंतेची स्वप्न पडत असतात, आणि मग चिंतेची स्वप्न पडल्याची चिंता सुरू होते, आणि मग म्हणजे चिंतेच आपलं तो वाढतच जातं, चक्रवाढ व्याज होतं, कारण ते स्वप्न परत परत आपल्याला दिसायला लागतं. तर ह्याचं कारण पण आपल्याला कळलं पाहिजे. कसं आहे की आता मी जरा कॉम्प्युटरच्या भाषेत सांगतो. म्हणजे असं आहे की
बघा आपल्याला कॉम्प्युटरमध्ये एखादी गोष्ट नको असेल तर ती हम्म. आपण काय त्या रिसायकल बिन मध्ये टाकतो Yeah. किंवा डिलीट मारतो. डिलीट ओके, करतो. डिलीट Yeah. मारण्याआधी अगदी कॉम्प्युटर शहाण्या मुलासारखं विचारतो, आई खरंच हे टाकायचं आहे ना, हो. सांग मला. हा. तो म्हणतो हो बाबा टाक. Yeah. मग आपण ते डिलीट मारतो. अशा प्रकारच्या डिलीटचं बटन मेंदूमध्ये मनामध्ये नाही. दॅट्स व्हॉट. वी कॅन नॉट कित्येक डिलीट. वेळेला इवन मलाही असं वाटतं की मनामध्ये येणारे विचार जे आहेत ते मला असं वाटतं की एखादं असं बटन असायला हवं की जस्ट डिलीट मारलं. प्रेस इट अँड डिलीट इट आणि It's आता gone. हा विचार माझ्या मनात परत कधीही नकोय. मेनी टाइम्स इट हॅपन्स की अशा काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडलेल्या असतात आणि कधी कधी असं वाटतं की अरे त्याच वेळेला मी असं ठणकावून उत्तर दिलं असतं ना तर तर गोष्ट हे बदल, पुढचं- आयुष्य बदललं हा. असतं. तर पुढच्या वेळेला हे मला परत असं ऍब्सोल्युटली आलं करेक्ट. हे मेनी टाइम्स खूप दिस हॅज कॉमन, हॅपन्ड. हे खूप कॉमन आहे या आणि त्याच्यामध्ये डिलीट बटन नाही आहे. आता याचा नवा अर्थ आपल्याला कळला हम्म. पाहिजे. म्हणजे ऍक्च्युली कॉम्प्युटरने आपल्याला हे नवीन इन्साईट दिली आहे. काय आहे की क्रूडली सांगायचं कसं आहे की आपल्या शरीराला जे नको असतं ते शरीर बाहेर फेकून थ्रो करतो. सिंपल आहे अगदी. येस. घाम येतो, अरे डोळ्याला एक थेंब जास्त चालत नाही, तो अश्रू म्हणून बाहेर बाहेर पडतो कारण पडतो. डोळ्यात जागाच नाही, येस. त्यामुळे तो बाहेर पडत असतो. फॉर अ बॉडी इट इज अन एक्सक्रिटरी Yes, प्रॉडक्ट, बाहेर yes, फेकून yes. देण्यासारखी गोष्ट Yeah, आहे. yeah, त्याचा yeah. आपण रडणं, अश्रू, अश्क वगैरे काय काय गाणी रचतो, पण शरीराच्या दृष्टीने Yeah, टाकून yeah, द्यायला yeah. पाहिजे ते. You can't hold your urine, you can't hold your stool. Nothing. They have to They have to be gone. eliminated, Yeah, eliminated of the eliminated. body. Yeah. And the body has a wonderful mechanism Yes, of yes. throwing off what the body doesn't want. Doesn't want. Yeah. मनाला असं डिलीट पण नाही आणि असं बाहेर टाकता पण येत नाही. कुठे टाकणार मन? म्हणून ते इतक्या- साचत जातं ते थोडक्यात. रिसायकल होतं. सो हो. काय होतं बघा, मला की आता ह्याच्याशीच कनेक्टेड तुम्हाला मग आताच मगाशी तुम्ही उत्तर म्हणालात देतो एक पूर्ण Yes. उत्तर नाही, देतो. तुमच्या बुद्धिस्ट फिलॉसॉफीशी कुठेतरी Okay. याचा कनेक्ट आधी हे मी पूर्ण करतो आणि मग सांगतो. रिसायकल म्हणजे काय, तर आपण ज्या गोष्टीची भीती वाटत असते आणि त्याचं स्वप्न बनून येतं आणि ते स्वप्न आपण कोण बघतो, आपणच बघतो आणि आपलाच मेंदू बघतो, आपलंच मन बघतं. मग ते जातं कुठे, परत मनात येतं. मग परत ते मन रिसायकल करतं, परत तेच मनात येतं. सो कीप्स ऑन रिपीटिंग. त्यामुळे हे रिसायकलिंग बीन आहे. म्हणजे बिकॉज ऑफ आपल्याला दॅट वी कीप ऑन ड्रीमिंग द सेम थिंग आणि त्याच्यात बुद्धिस्ट फिलॉसॉफी येते. अगदी ॲक्युरेट आहे ते. तर हे डिलीट मारता येत नसलं तरी आपल्याला इग्नोर नावाचं बटन दिलेलं आहे. वाव. ते इग्नोर बटन काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. दॅट इज माइंडफुलनेस इज ऑल अबाउट. म्हणजे माझ्या गुरुनी मला सांगितलं की तुला बुद्धांचं तत्वज्ञान शिकायचं आहे ना, तर तू लक्षात ठेव की तू जगतोस ते तुला जगण्याचं ज्ञान आहे, पण तुला जगण्याचं भान टिकतं का? वाव. भान हा शब्द महत्वाचा आहे. भान म्हणजे अवेअरनेस, कॉन्शियसनेस नाही, अवेअरनेस. आत्ता उदाहरणार्थ माझं भान काय आहे, तर मी तुमच्याशी बोलतो आहे, या क्षणी मी इथे आहे आणि इथेच आहे. या क्षणी जर मी तिसरा चौथा विचार करायला लागलो तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकणार. माइंड अँड बॉडी माइंड अँड बॉडी आय एम टुगेदर ॲट द सेम पॉइंट, ॲट द सेम स्पेस, इथेच ॲट द सेम टाइम. म्हणून ते हिअर अँड नाऊ आहे. तर ह्याची जाणीव, ह्याचं भान आपण सतत ठेवायला पाहिजे. आणि आपल्यामध्ये ही शक्ती असते, कांचन, आपल्यात ही शक्ती असते. साधं उदाहरण देतो. आपण कार चालवायचं लायसन्स घेतो, बरोबर आहे, ज्याला सर्व लोक लायसन म्हणतात, ते आपण लायसन घेतो. म्हणजे व्हॉट डज इट से की तुम्हाला गाडी चालवायचं ज्ञान. डज इट मीन, त्याचा अर्थ असा होतो की मी गाडी चालवताना भान ठेवून गाडी चालवतोय? नाही, नाही. आपल्याला भान ठेवावंच लागतं आणि ते भान नसलं तर लगेच ऍक्सिडेंट होऊ शकतो. म्हणजे काहीतरी घोटाळा होऊ शकतो. म्हणजे आपल्याला ज्ञान असणं आणि भान असणं या दोन स्वतंत्र गोष्टी. आणि बुद्धांनी हे समजून घेतलं की माणसामध्ये ज्ञान मिळवण्याची क्षमता आहे, परंतु ज्ञानाचं भान टिकवणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून त्यांनी त्याला माइंडफुलनेस असं म्हटलं. वाव. तर हा माइंडफुलनेस मला माझ्या गुरुजींनी शिकवलं. आणि ते आपण म्हणूया की बुद्ध तत्वज्ञानाचं ते एक प्रकारचं सार आहे, एक प्रकारचा तो सिंगल वर्ड आहे असं आपण म्हणू शकतो की दिस इज व्हॉट इट इज. आणि हे तुम्हाला बुद्धांनी पण सांगितलं की हे तुम्हाला उपजत असेल तर फार चांगलं, पण उपजत नसेल
तर ते विकसित करता येतं. हो. म्हणजे ते कौशल्य आहे. अच्छा. बुद्धाने त्याला कुशल कर्म असं म्हटलं, अच्छा. की इट इज समथिंग विच इज तुम्हाला कळतंय आणि कळतंय म्हणून त्याचा तुम्ही स्वाध्याय करता, त्याचा तुम्ही परत परत ते रिवाईज करत राहता, हम्म. पुन्हा पुन्हा अभ्यास प्रॅक्टिस करत करता, राहता. अभ्यास करता, हम्म. रियाज करता. Yes. लता दीदी म्हणायच्या माझा आवाज चांगला आहे पण मी रोज रियाज करते, हो. रोज रियाज हो. करते. म्हणजे रियाजाला किती महत्व. Yes. एकदा त्याने असं म्हटल्यानंतर आपली वाचा बंद, रियाज केलाच पाहिजे. तसं आपण रियाज केल्यानंतर हम्म. आपल्यामध्ये हे भान सदैव टिकू शकतं. कधी Yes. कधी निसटतं पण सदैव टिकू शकतं. हम्म. आणि हे टिकण्याकरता सर्वसामान्य हम्म. माणसालाच होत असं नाही. हम्म. आपण गीतेमधला अर्जुनाची गोष्ट बघा. हम्म. अर्जुन जेव्हा आता सकाळी निघाला तो युद्ध करायला, एकदम तयार, मोठा योद्धा तो, आणि ठरवून केलेली गोष्ट आहे की चला आपण, तर काय गल्लीतले दादा नाही आहेत, आधी पूर्ण तयारी करून गेले. अरे मग तिकडे गेल्यानंतर काय झालं तुझं? तिथे म्हणतो मी आता माझे पाय सीदंती मम गात्रा आणि मुखमची परिशिष्यती आणि भ्रमतीचे मयी मनहा, हम्म. शरीर जळतंय माझं, भ्रमतीच्या मयी मनहा असं म्हणतो. म्हणजे काय की माझं मन भरकटतंय आता श्रीकृष्णा, मला काय करायचंय कळत नाही. म्हणजे अर्जुनाला सगळं ज्ञान होतं, धनुर्विद्येचं होतं, आपण काय करतोय सगळं कळत होतं, पण त्या क्षणी त्या अवस्थेमध्ये त्याचं भान राहिलं नाही. हम्म. आणि सगळी गीता एकाग्रता निघून ही गेली. या भानावर आणण्याकरता आहे. हे भान राखण्याकरता तुम्हाला शरण ये, म्हणजे माझी माझी काय प्रभुत्व मान, किंवा म्हणजे भक्ती मार्गाने जा, किंवा तू ज्ञानमार्गाने ओळखून घे स्वतःला, हम्म. किंवा तू कर्म करायला सुरुवात कर, स्वधर्माला विसरू नकोस असं त्यांनी सांगितलं. मी हे भान आपण टिकवलं पाहिजे हम्म. असं सगळीच, म्हणजे आता मी गीतेचं उदाहरण घेतलं पण हम्म. तसं सगळेच धर्मग्रंथ असं भान टिकवण्याशी बोलत असतात. त्यामुळे असं आपण वाटू नये की फक्त इथेच आहे, सगळ्याच ठिकाणी हे आहे. कारण हा एक जगण्याचा मार्ग आहे ना, भानावर येऊन जगण्याचा मार्ग आहे. सो आपण म्हणतो की दारू प्यायल्यानंतर माणसाचं भान निसटतं. म्हणजे काय, आपण रागाच्या भरात माझं भान राहिलं नाही आपण म्हणतो. हम्म. मी अदबातदवा बोललो, हम्म. म्हणजे जर बोलायला नको होतं ते मी बोललो का, कारण मला भान राहिलं नाही. हम्म. हे असं भान टिकवण्याकरता आपण हे तत्वज्ञान वापरतो. आणि मग ते भान असलं तर ते भान आपल्याला येतं. तेव्हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकतोय की ते भान जर आलं तर मला एक गोष्ट कळते. बुद्धांनी म्हटलं सब्बे संखारा अनिच्च. म्हणजे काय, तर मनात उद्भवणाऱ्या सगळ्या भावना, सगळ्या प्रकारचे विचार, शरीरात उद्भवणाऱ्या सगळ्या जाणीवा, हम्म. मनात उद्भवणाऱ्या सगळ्या आठवणी, हम्म. ह्या सगळ्या अनिच्च असतात, अनित्य असतात, म्हणजे इम्परमनंट असतात. आपण त्यांच्याकडे पाहत राहतो, आपण पाहत असतो. हम्म. म्हणजे या भावना आल्या, उलगडल्या आणि हळूहळू नाहीशा झाल्या. हम्म. या अशा प्रकारे आपण त्यांचं अनित्यत्व, अनिच्च म्हणजे न टिकणे पण हम्म. आपण जेव्हा हम्म. आपल्याला कळतं, हम्म. वळतं हम्म. आणि त्याचं भान राहतं, हम्म. ते आपण म्हणतो की हा विचार आला, हम्म. हा मला त्रासदायक आहे, पण मी जर त्या विचाराला पकडलं तर तो मला अजून पछाडतो छळेल. आणि हा. अजून छळेल. हम्म. तेव्हा मी त्या विचाराकडे एक विचार म्हणून बघतो हम्म. आणि तो म्हणतो आणि की त्याला येतो आणि हळूहळू जातो. इग्नोर तो आपोआप इग्नोर करतो आणि जातो. आणि इग्नोर करणं आपल्याला माणसाची हम्म. प्रचंड मानसिक शक्ती आहे. हम्म. लाटा येतात आणि हम्म. जातात, त्या काय म्हणून हम्म. ढकलतो समुद्रात, हम्म. आपोआप जातात. हम्म. तसे हे सगळे सब्बे संखारा, सगळ्या मनाच्या सवयी अशा आहेत. हम्म. त्यामुळे आपल्याला जे हवं आहे, काय हवं आहे, हम्म. काय नको आहे, हम्म. ते कसं टिकवायचं ह्याचं भान ठेवणं गरजेचं आहे. So असं जर भान उत्तम- शब्द अतिशय सुंदर हा. आहे. भान शब्द म्हणजे भा हा संस्कृत मधला तेजाणे असं आपण म्हणतो, ओ. किंवा प्रभा, ओ. आभा, ओ. प्रभात, भा, ओ. राईट. म्हणजे भा म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे प्रकाश. तो ज्ञानाचा दिवा तेवता ठेवणं, पण ती विझली असं नाही. Yes. तो तेवता ठेवणं इज अ रिअल अवेअरनेस. Wow. आणि हा अवेअरनेस आपल्याला या स्वप्नातल्या गोष्टींनी जो आपल्याला मानसिक त्रास होतो, जी चिंता निर्माण होते, ती सुद्धा उद्भवलेली आहे. ती लाट आहे, मोठी लाट आहे, पण ती परत जाणार आहे. सुनामी लाट पण गेली ना परत. Yes. सो लाट परत जातच असते, कारण लाट टिकत नसते. So हा the जो things come and they go. पास. So, yeah. सो हा जो मुद्दा आहे तो पण
सो आठवून थोडक्यात कुठं- आपण दुनिया भर की सैर स्वप्नाकडून करके आए. आपण गेलो दुसरीकडे. आता कमिंग बॅक टू आवर मुद्दा. दुनिया भर की So, सैर. आपण असं आहे किती म्हटलं तरी सुद्धा स्वप्न ही पडायची काय राहणार नाही नाही, नाही थांबणार ती नाही. तर पडतच राहणार आहे. आणि त्या कधी छान पडतील, कधी ती एन्जॉय करा, पण भीतीदायक मात्र स्वप्न पडली तर त्याचा मोठा बाऊ करून बाऊ करू नका, इग्नोर करा. या होत थोडं आहे, होत आहे, इग्नोरचं होत बटन आहे. आपल्याकडे इग्नोरचं आहे, बटन आपल्याकडे डिलीटचं नसलं डिलीटचं तरी. नसलं तरी So आपल्याला त्यामुळे ते ते दिलेलं आहे आणि ते तत्वज्ञानात आलेलं आहे. या. असं नाही की वा रे इग्नोर कर असं नाही. Yes, It तर is- it त्यामुळे is inborn with us. आपल्या एक मेंदूची शक्ती अतिशय आहे ती. सुंदर आपण आज लोकांना हे दिलेलं आहे ऍडवाइस की स्वप्न जरूर पहा आणि स्वप्न ही तुम्ही पाहणारच आहात. आणि ती स्वप्न जी असतील त्याच्यामध्ये तुमची कोणी सपनो की राणी आली किंवा सपनो का राजा आला तर डू एन्जॉय. परंतु जर अशी भीतीची स्वप्न आली तर डोंट फॉरगेट यू हॅव गॉट द बटन ऑफ इग्नोर. व्हेरी गुड, खूप छान. थँक्यू सो मच. आज तुम्ही आलात आमच्या या पॉडकास्टमध्ये, त्यामुळे अगदी थँक्यू सो मच मनापासून. आणि तुम्हाला आस्था हर्बलतर्फे एक छोटीशी आम्ही भेटही देणार. ओके. डॉक्टर साहेब, आपण माझ्या पॉडकास्टमध्ये आलात याबद्दल मी आपले अत्यंतिक आभार मानते. आणि आद्या हर्बलतर्फे ही एक भेट. आभारी आहे.